गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 24 ऑक्टोबर 2025. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवाचाच व्हिडिओ परत कसा टाकला गेला, पण तसं नाही आहे. हा परवाचा व्हिडिओ आल्यानंतर मला काही जणांनी फोनवरनं किंवा व्हॉट्सअपवरनं विचारलं की प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे सोनं चांदी पडलेलं होतं, याचा उल्लेख तुम्ही तुमचा राहिलेला होता किंवा केला गेला नाही, तर असं का? तर हे म्हणणं पार्टली बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या इथं दिवाळीची सुट्टी असल्याकारणाने आपलं MCX हे एक्सचेंज बंद होतं. तर त्याच्या आदल्या दिवशी ते प्रॉफिट बुकिंग चालू झालेली होती आणि आपलं एक्सचेंज जेव्हा परत संध्याकाळी 5 वाजता चालू झालं पाडव्याला, तेव्हा मात्र प्रॉफिट बुकिंगच्या परिणामाच्या ऐवजी बाकी मी जे व्हिडिओत सांगितलेले परिणाम होते ते चालू झालेले होते. त्याच्यामुळे सोनं चांदी प्रॉफिट बुकिंग हा उल्लेख मी त्याच्यात मुद्दामून केला नाही, कारण तो आदल्या दिवशीचा इफेक्ट होता आणि तो त्या दिवशी संपलेला होता. तर त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग झालेलं असलं तरीसुद्धा आपल्याला दुसऱ्या इफेक्टमुळे जे सोनं चांदी पडत होतं ते त्यावेळेस पडत होतं. आता त्याच्यात मी जे लेवल्स दिलेले होते, हे सोन्यामध्ये मी 1.18 आणि चांदीमध्ये 1.38 दिलेले होते. दुर्दैवाने तिथपर्यंत सोनं चांदी टच झालंच नाही. तर आज परत थोडंसं पडलेलं आहे. तर आजही लक्ष ठेवा, सोन्या चांदीवरती जर तुम्हाला ही लेवल्स मिळाली तर फिजिकल सोनं चांदी विकत घ्यायचं आहे ऑन पेपर. तुम्हाला प्रत्यक्ष घ्यायचं असेल तर तुम्ही वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग तुम्ही पुढं जाऊ शकता. माझ्या सांगण्यावरून विकत घ्यायचं नाही. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.